ही कांदा लसूण विरहित उपवास सोडण्याची सात्विक थाळी बघा. मस्त आहे ना. यामध्ये आपण केले आहे लापशी, त्यानंतर मेथीची भाजी केलेली आहे, वांग्याची भाजी केलेली आहे आणि मस्त तळणीच्या पदार्थामध्ये बटाट्याची भजी केलेली आहे. ही आपली सात्विक व्हेज थाळी करायला फक्त मला 1 तास लागलेला आहे आणि झटपट हा पूर्ण स्वयंपाक तयार होतो. आणि तुम्हाला सांगते, आज मी पहिल्यांदाच कांदा लसूण न घालता ही वांग्याची भाजी केलेली आहे आणि इतकी अप्रतिम झाली होती तुम्हाला सांगू. चला तर आजच्या आपल्या या कांदा लसूण विरहित सोमवारचा किंवा कुठलेही उपवास सोडण्यासाठीची सात्विक व्हेज थाळी करायला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी ही सात्विक थाळी करायला सुरुवात करूया. तर इथे मी कुकर लावून घेतलेला आहे आणि गोडामध्ये मी लापशी करणार आहे, तर ते सगळ्यात आधी लावून घेऊ आणि नंतर मग भाज्या करू. तर पुढे बघूया. आज आपल्या या थाळीचा सगळ्यात आधी आपण गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत. तर आज मी गोडाच्या पदार्थामध्ये लापशी करणार आहे, गोड लापशी. तर सगळ्यात आधी मी कुकरमध्ये आणि ही लापशी आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर कुकरमध्ये मी तूप घेतलं आहे 2 टेबलस्पून. सगळ्यात आधी यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स तळून घेऊ. तर मी इथे काजू आणि बदाम हे छान तळून घेते. तळून झालेले आहे, अगदी लाईट गोल्डन ब्राऊन करायचं आहे. थोडेसे माझे एक्स्ट्रा झाले, डार्क झाले. थोडासा लाईट ब्राऊन कलर येतपर्यंत हे तळून घेऊ आणि आता हे काढून बाजूला ठेवू. आता यामध्ये आपण सगळ्यात आधी ही लापशी मी स्वच्छ धुवून घेतली आहे 2दा पाण्याने आणि आता याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर ही जी लापशी आहे छान तुपामध्ये भाजली की त्यानंतर ही छान मोकळी होते. मोकळी म्हणण्यापेक्षा जर तुम्हाला पाणी जास्त घालायचं असेल तर ती सॉफ्ट पण होऊ शकते, पण एक खमंग वास येतो किंवा खमंग मस्त सुगंध येतो. तर म्हणून ही लापशी पहिले या तुपामध्ये 2-3 मिनिटं मस्त भाजून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता अगदी मोकळी झालेली आहे. तर इतपत आपल्याला ही लापशी भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण दुप्पट असायला पाहिजे किंवा दुप्पटपेक्षा थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल. जशी तुम्हाला लापशी पाहिजे आहे त्याप्रमाणे. जर तुम्हाला थोडीशी सॉफ्ट पाहिजे असेल तर पाणी जास्त घाला, पण दुप्पट पाणी घातलं तरी पण जसं आपला शिरा वगैरे असतो त्याच्यापेक्षा थोडीशी सॉफ्ट अशी आपली ही लापशी तयार होते. आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊ. तर मी इथे जेवढी लापशी घेतली आहे, तर मी लापशी घेतली होती 1/2 कप आणि थोडंसं जास्त. तर अशी मी इतकी लापशी घेतली होती, त्याच प्रमाणामध्ये मी गूळ घातलेला आहे. म्हणजे तुम्हाला 1 कप लापशी करायची असेल तर तुम्हाला 1 कप गूळ घालायचा आहे आणि जर पाण्याचं जे मेजरमेंट आहे तर ते आहे लापशीपेक्षा डबल. तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही घालू शकता. तर आता हे पाणी घालून आपण एकदा छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये जायफळ आणि वेलची घालू आणि थोडंसं मीठ सुद्धा घालू, अगदी पाव चमचापेक्षा कमी, आणि हे छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर सुरुवातीला तळलेले काजू बदाम घालून घेऊ आणि काजू बदाम मी इथे अख्खेच ठेवले आहे, तुम्ही तुकडे पण करून घेऊ शकता. कुकरचं झाकण बंद करू आणि मीडियम गॅसवर याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ. आता मी हा कुकर मागच्या गॅसवर ठेवला आणि आता पुढे इथे आपण भाजी तयार करून घेऊ. तर मी मेथीची भाजी करणार आहे सुक्या भाजीमध्ये. 4 बर्नरचा गॅस असेल किंवा 3 बर्नरचा गॅस असेल ना तर खूप उपयोगी पडतो, कारण बरेच आपल्याला बर्नर्स मिळतात आणि स्वयंपाकाचा वेळ सुद्धा वाचतो. तर चला आपण मेथीच्या भाजीला सुरुवात करूया. आज मी मेथीची भाजी डाळ टाकून करणार आहे. त्यासाठी मी इथे या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण 4-5 मिरच्या घालून घेऊ, हिरव्या मिरच्या. त्या थोड्याशा परतल्या की यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकी मुगाची डाळ घालायची आहे किंवा 1/4 कप म्हटलं तरी चालेल. 1/4 कप आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे. ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि यामध्ये घालून 1-2 मिनिटं आपण याला परतवून घेऊ. या डाळीला जेव्हा आपण तेलामध्ये परतवतो तर एक छानसा सुगंध येतो, खमंग सुगंध येतो. त्याच्यामुळे ही भाजी पण मस्त लागते. म्हणून ही डाळ थोडीशी तेलामध्ये आपण 1-2 मिनिटं परतवून घेऊ. इथे 2 मिनिटं झालेली आहे आणि आता यामध्ये आपण मेथी घालायची आहे. तर मी इथे एक मोठा बाउल किंवा एक मेथीची जुडी पूर्ण अशी मेथी घालत आहे. ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने आणि आता पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे मेथी
खरं तर अवेलेबल राहतही नाही, कधीतरी राहते, पण राहिली तरी त्याच्यामध्ये भरपूर माती असते. त्याच्यामुळे छान 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मेथी. आणि अजून एक टिप यामध्ये की जर तुम्ही मेथी थोडीशी मोठी तोडत असाल, तर जेव्हा तुम्ही भाजी करता तर त्याला थोडीशी कट करून घेत जा किंवा जेव्हा आपण निवडतो ही भाजी, तेव्हा थोडे छोटे-छोटे पानं तोडायचे म्हणजे जास्त छोटे करायचे म्हणजे मग जेव्हा आपण भाजी वाढतो तर तेव्हा ती अशी छान वाढली पण जाते आणि दिसायला पण छान दिसते. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पालेभाज्यांमध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं कारण ती जिरून मग कमी होते. तर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि आता याला आपण शिजवून घेऊ. मीठ घातल्यामुळे भाजीला छान पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजते. त्याच्यामुळे वरून पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही. तुम्हाला जर डाळ वापरायची नसेल तर तुम्ही दाण्याचं कूट पण इथे घालू शकता. आणि आता ही आपली थाळी कांदा लसूण विरहित आहे. पण जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर फोडणीमध्ये मिरचीसोबत लसूण पण घाला. खूप अप्रतिम लागते भाजी. आणि डाळीच्या ऐवजी सगळ्यात शेवटी दाण्याचं कूट पेरा या भाजीमध्ये. अगदी उत्तम लागते तशी ही भाजी. आणि काही जणांना ही मेथीची भाजी कडवट पण लागते, कडू पण लागते. तर मग काय करायचं, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून पण ही तुम्ही भाजी करू शकता. आता आपल्याला या थाळीमधली दुसरी भाजी करायची आहे. तर मी आज करत आहे मसाले वांगे आणि हे पण कांदा लसूण विरहित आहे. तुम्ही बघा इतकी सुंदर झाली होती ही भाजी. त्यासाठी मी एक वाटण तयार करणार आहे. त्यामध्ये मी घेतलं आहे अर्धी वाटी खोबरं, पाव कप डाळ्या, त्यानंतर 1 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे आणि थोडंसं आलं घेतलं आहे 1 इंच. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे वाटण तयार करून घ्यायचं. या वाटणामध्ये तुम्ही थोडंसं जिरे पण घालू शकता. मी इथे विसरली आहे, पण जिऱ्याने पण उत्तम चव येते. आता हे छान बारीक करून घेऊ. थोडंसं मी पाणी घालून याला बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण वांग्याच्या भाजीला फोडणी देऊ. तर मी इथे मेथीची जी भाजी आहे ती थोडीशी शिजायची बाकी होती. त्याला मी मागे सरकवलं आणि आता इथे आपण वांग्याची भाजी करत आहोत. तर इथे मी कुकरमध्ये करणार आहे. कुकरमध्ये झटपट ही वांग्याची भाजी होते. जर तुम्हाला कुकरची आवडत नसेल तर तुम्ही कढईमध्ये, पातेल्यामध्ये पण करू शकता. तर मी या कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये कढीपत्ता आणि आपलं जे तयार वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं मस्त कमी गॅसवर छान खमंग याला परतवून घ्यायचं आहे. इथे 2 मिनिटं झालेली आहे आणि आपण हा मसाला पण छान परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालून घेऊ. तर सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ, 5 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड हे सगळं घालून मिक्स करू. हे सगळे सुके मसाले पण आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचे आहे आणि हे जळू नये म्हणून मी यामध्ये लगेचच 1 टेबलस्पून चिंच आणि गुळाची चटणी घालत आहे. तर जर चटणी नसेल तर 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ आणि अगदी थोडासा गुळाचा खडा यामध्ये घालायचा आहे. याने या वांग्याच्या भाजीला उत्तम चव येते. जर तुम्हाला हे घालायचं नसेल तर तुम्ही थोडासा टोमॅटो पण वाटणासोबतच घालून घेऊ शकता. थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घेऊन ते पण मी यामध्ये घातलं म्हणजे सगळे मसाले जळणार नाही. आणि आता यामध्ये आपण वांगे घालणार आहोत. तर वांग्याला मी असे उभे चिरून घेतलेले आहे, उभे काप करून घेतले आहे आणि वांगे अख्खेच ठेवलेले आहे. तर इथे आपले पाव किलो वांगे होते आणि या प्रमाणामध्ये हा मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे आणि 3 ते 4 लोकांना ही भाजी अगदी परफेक्ट आहे. आणि आजचा जो पूर्ण स्वयंपाक आहे तो 4 लोकांसाठीचा आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊ आणि मीडियम गॅसवर कुकरची फक्त 1 शिट्टी काढून घेऊ. उपवास सोडण्यासाठीची थाळी असो किंवा काही स्पेशल ओकेजनची थाळी असो, ताटामध्ये तळणीचा पदार्थ हा तर असायलाच पाहिजे. तर आज आपण या तळणीच्या पदार्थामध्ये बटाट्याचे भजे करणार आहोत. तर मी बटाटे असे चिरून बाजूला ठेवून दिले आहे पाण्यामध्ये. चिरून म्हणजे चकत्या करून घेतलेल्या आहे. त्यानंतर इथे 1 कप बेसन घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड, चिमूटभर हिंग, थोडासा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं पाणी ऍड करून आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे.
तर या कन्सिस्टन्सीचं बॅटर असायला पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा भजे यामध्ये डिप करू, बटाटा यामध्ये डिप करू, तर त्या बटाट्याला हे जे सारण आहे ते छान असं कोट झालं पाहिजे, निघायला पण नाही पाहिजे किंवा घट्ट जास्त थिक पण नाही पाहिजे. आता इकडे वरण भाताचा कुकर तर थंड झालेला होता. मी वरण छान घोटून घेतलं मीठ घालून आणि आता याला एक मस्त तडका देऊ. तर तडक्यासाठी 1 टेबलस्पून तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर कढीपत्ता आणि एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे. हे सगळं घालून आणि थोडंसं हिंग पण घातलं आणि हे सगळं घालून ही फोडणी आपल्याला या वरणावरती द्यायची आहे. आता आपल्या थाळीचे सगळे पदार्थ करून झालेले आहे, फक्त भजी तळायचे बाकी आहे. तर आता आपण ही बटाटा भजी तयार करून घेऊ. बटाट्याच्या चकत्या या बेसनमध्ये घोळवून घ्यायच्या आणि एक हा बटाटा म्हणजे हे भजे सोडून घ्यायचे आहे. लाईट गोल्डन रंग येतपर्यंत हे सगळे भजे तळून घेऊ. सुरुवातीला तेल गरम असायला पाहिजे. गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा आणि एकदा का सगळे भजे तेलामध्ये सोडून झाले, त्यानंतर मीडियम गॅसवरती हे सगळे भजे तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपले भजी पण तयार आहे आणि आता भाजीचा कुकर उघडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी आपली झाली आहे. वांगे मस्त शिजलेले आहे आणि छान तेलाचा तवंग वरती आलेला आहे. तर मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि अजिबात वाटत नाही की यामध्ये आपण कांदा लसूण घातलेला नाहीये. तर या पद्धतीने नक्की ही वांग्याची भाजी करून बघा. चला आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आपला घरचा जो गरम मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. माझ्या गरम मसाल्यामध्ये कांदा वगैरे नसतो, त्याच्यामुळे मी हे गरम मसाला वापरते. जर तुम्ही कांदा लसूण खाणार नसाल तर कांदा लसूण मसाला जो असतो ते पण तुम्ही यामध्ये घालायचं नाही आहे. साधा गरम मसाला घातला तरी चालेल किंवा रेडीमेड वगैरे असेल ना तो पण घातला तरी चालेल किंवा नाही घातला नसेल आणि नाही घातला तरीही चालेल. तरीही आपली ही भाजी मस्त उत्तम आणि खमंग लागते. तर आपली थाळी तयार झालेली आहे. मस्ताच्या थाळीमध्ये मी केलं आहे मेथीची सुकी भाजी, त्यानंतर वांग्याची रस्सा भाजी आहे आणि हे सगळ्या दोन्ही भाज्या बिना कांदा लसूणच्या आहे. त्यानंतर बटाट्याचे भजे केलेले आहे, वरण भात आहे, वरणाला थोडीशी फोडणी दिलेली आहे आणि इथे लापशी आहे थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून. त्यानंतर रायता आहे, इथे ताटात वाढलेलं लिंबू आणि मीठ आहे आणि चपाती आहे. तर ही आपली थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.